नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चौथं प्रकरण गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये गुणोत्तरांची तुलना आणि यासोबतच आपण सराव संच 4.2 पाहणार आहोत। सुरुवातीला आपण गुणोत्तरांची तुलना कशी करायची हे आपण समजून घेऊया। समजा a छेद b हे पहिलं गुणोत्तर असेल आणि c छेद d हे दुसरं गुणोत्तर असेल, तर या दोन्हीची तुलना करताना या ठिकाणी लक्षात घ्या, एक तर पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा मोठं असलं पाहिजे, किंवा पहिलं गुणोत्तर दुसऱ्यापेक्षा लहान असलं पाहिजे, किंवा दोन्ही गुणोत्तर समान असले पाहिजे। हे तीन विकल्प आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात आणि म्हणून यासाठी तीन नियम आपल्याला इथे शिकायचे आहेत। कोणती दोन गुणोत्तर किंवा अपूर्णांक दिले असतील आणि त्यांची तुलना करायची, तर पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार आपल्याला आधी करावा लागतो, a गुणिले t। हा गुणाकार आपण अगोदर करणार, यांचा गुणाकार ad। त्यानंतर दुसरे पहिल्या पूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या पूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार करायचा आहे, b गुणिले c म्हणजे गुणाकार bc। आता पहिला नियम हा सांगतो की अगोदर आलेला गुणाकार ad हा नंतर आलेल्या गुणाकार bc पेक्षा जर मोठा असेल, हे मोठेचं चिन्ह आहे, इथं तीन चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचे। जे चिन्ह आहे याला आपण मोठे असं म्हणतो, या चिन्हाला लहान आणि हे बरोबर। तर या ठिकाणी ad जर मोठा आहे bc पेक्षा, आधी आलेला गुणाकार हा नंतर आलेल्या गुणाकारापेक्षा मोठा असेल, तर या ठिकाणी पहिला अपूर्णांक किंवा पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा मोठं असलं पाहिजे। त्यानंतर दुसरा जो नियम आहे, या दुसऱ्या नियमामध्ये काय आहे, जर ad पहिल्यांदा आलेला गुणाकार हा bc पेक्षा म्हणजे दुसऱ्यांदा आलेल्या गुणाकारापेक्षा लहान आहे, तर मग अशा वेळी पहिलं गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा लहान असेल। आणि तिसऱ्या नियमामध्ये जर दोन्ही गुणाकार ad बरोबर आहे bc समान आहे, तर अशा वेळी दोन्ही गुणोत्तर सुद्धा समान असले पाहिजे। तर या ठिकाणी हे तीन जे नियम आहेत, या नियमानुसार आपण गुणोत्तरांच्या तुलना करू शकतो। तर यावर आधारित असणारा जो आता सराव संच आहे 4.2, याच्या आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर या नियमावर आधारित काय उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेले, तर सराव संच 4.2 मध्ये प्रश्न पहिला, a छेद b बरोबर ak छेद bk या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा। आता प्रश्न पहिला जो दिला आहे यामध्ये आपल्याला एक नियम दिला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये a छेद b बरोबर ak छेद bk। आता यामध्ये तुम्हाला काय, या गुणधर्मामध्ये काय दिसतं, या गुणधर्माला वापरून आपल्याला रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या गुणोत्तरांमध्ये। तर या गुणधर्मामध्ये a छेद b या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला समान संख्या k न दिलेली आहे। म्हणजे पहा, समजा 3/5 असं जर गुणोत्तर आहे, तर या गुणोत्तराच्या अंश आणि छेदाला आपण समान संख्या समजा 4 न दिली, 3 गुणिले 4 आणि 5 गुणिले 4। अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणल्यास तयार होणार गुणोत्तर 3 गुणिले 4 म्हणजे 12, 5 गुणिले 4 म्हणजे 20। तर मिळणारे गुणोत्तर हे आधीच्या गुणोत्तराला समान असतं। म्हणजे या ठिकाणी काय होईल, 3/5 बरोबर 12/20। हे दोन्ही गुणोत्तर कसे होतील, समान होतील। तर हा हे गुणधर्म या ठिकाणी हा गुणधर्म आपल्याला दिलेला आहे। आणि अजून दुसरा एक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। जर समजा a छेद b हे दिलेलं गुणोत्तर आहे आणि याच्या अंशाला आणि छेदाला जर समान संख्येनं भाग दिला, a छेद k बरोबर b छेद k असं जर असेल, तर मिळणारं गुणोत्तर जे आहे हे आधीच्या गुणोत्तराला समान असेल। तर हे दोन नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे दिलेल्या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणल्यास किंवा भागल्यास मिळणारं नवीन गुणोत्तर हे आधीच्या गुणोत्तराला समान असतं। तर या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेत सांगितलंय
पहिल्या सुरुवातीला गुणोत्तर आहे 5/7 बरोबर, पुन्हा गुणोत्तरात रिकामी जागा अंशात दिली आणि छेदामध्ये 28, पुन्हा बरोबर दिलाय, अंशात 35, छेदामध्ये रिकामी जागा आणि अंशात रिकामी जागा आणि छेदामध्ये 3.5. आता या ठिकाणी आपल्याला हा नियम वापरायचा, म्हणजे पहिल्या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणून हे पुढची गुणोत्तर आपल्याला मिळवायचे. तर पहा इथं 5/7 बरोबर रिकामी जागा आणि छेदामध्ये 28 दिलाय. मग आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, 7 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर गुणाकार 28 येतो. मग 7 ला कोणत्या संख्येनं गुणल्यावर गुणाकार 28 येतो हे कसं लक्षात घ्यायचं, तर 28 ला 7 ने भाग द्या, 7 चौक 28, म्हणजे 7 ला जर आपण 4 ने गुणलं तर गुणाकार 28. मग जर 7 ला 4 ने गुणलं तर नियम काय सांगतो, गुणधर्म काय सांगतो, अंशाला आणि छेदाला समान ने गुणायचं. मग छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला पण 4 ने गुणायचं. मग 5 ला 4 ने गुणलं तर जे उत्तर येईल 20 ते आपल्याला या ठिकाणी या रेखांमध्ये लिहायचं. त्यानंतर आता पहिलं गुणोत्तर 5/7 हे ठेवायचंय आणि दुसऱ्या पुढच्या रिकाम्या जागेसाठी आपण संबंध लक्षात घेऊया. तर इथं का 5/7 आणि इथं आल्या अंशामध्ये 35, म्हणजे 5 ला 7 ने जर गुणलं तर गुणाकार 35 येतो. मग 5 ला 7 ने गुणलं, अंशाच्या संख्येला 5 ला 7 ने गुणलं तर 35 आले. मग 7 ला पण कितीने गुणलं पाहिजे, 7 नेच. मग छेद 7 आहे तर 7 ने गुणाकार 49, इथे 49. आणि शेवटी आता काय झालंय, शेवटी बघा इथं 7 आहे आणि 3.5 आहे. आता 7 च्या निम्मे आहे 3.5, निम्मे म्हणजे अर्धे. तर 7 ला 2 ने भाग दिला, 7 ला 2 ने जर भाग दिला तर उत्तर येईल 3.5. तर अंशाला सुद्धा मग त्या संख्येने तो भाग द्यायचा, 2 ने भाग द्यायचा, उत्तर येईल 2.5. म्हणजे इथं आपल्याला संख्येने यायची 2.5. त्यानंतर दुसरं उदाहरण यामधलं रिकामी जागा भरण्यासाठी आपल्याला दिलेलं गुणोत्तरे 9/14, 9/14 बरोबर, पुढे आपल्याला 4.5 आणि छेद रिकामी जागा पुन्हा दिली आहे. मग पुन्हा अंशात रिकामी जागा आहे, छेदामध्ये 42 आणि अंशामध्ये रिकामी जागा, छेदामध्ये 3.5. मग काय होईल आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं पुन्हा 9/14 आहे. तर लक्षात घ्या 9 या संख्येला कोणत्या संख्येनं गुणल्यास 4.5 येतो, किंवा कोणत्या संख्या, आता 9 ही मोठी संख्या, 4.5 ही लहान संख्या. 9 ला गुणून तर 4.5 येणार नाही, भाग देऊन येईल. 9 ला 2 ने जर भाग दिला तर उत्तर 4.5 आहे. मग 9 ला जर 2 ने भाग दिला तर 14 ला सुद्धा 2 ने भाग द्या, उत्तर येईल 7. जे उत्तर इथे द्या. पुढच्यासाठी हाच नियम आता वापरायचा. का 14 ला कोणत्या संख्येने गुणल्यास 42 येतो, 14 ला 3 ने गुणल्यास 42 येतो. मग 9 ला सुद्धा त्या संख्येने गुणा, 9 त्रिक 27, जे उत्तर येईल त्या अंशात. त्यानंतर पुन्हा इथं 14 आणि इथं 3.5 आहे. आता लक्षात घ्या 14 या संख्येला 4 ने जर भाग दिला, आता गुणल्यावर येणार नाही कारण 14 पेक्षा लहान संख्या येईल. 14 ला 4 ने भाग दिला उत्तर 3.5 आहे, लक्षात घ्या. आणि मग 14 ला 4 ने भाग दिल्यास 9 ला सुद्धा 4 ने भाग द्या, 9 ला 4 ने भाग दिल्यास तिथे 9 ला 4 ने भाग दिल्यास उत्तर काय येतं, 4 2 8. इथं 0.00 हा पॉइंट वरती, इथं 1 येईल, हा पॉइंट वर दिला खाली आला 0, 4 2 परत 8, मग 2 आणि पुढे 0, 4 5 20, म्हणजेच काय 2.25 हे या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं.
तर a/b बरोबर ak/bk या गुणधर्मावर आधारित असणाऱ्या या दोन्ही रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 2 दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये सोपे परंतु काही शाब्दिक उदाहरण दिले ते आपण समजावून घेऊया। प्रश्न दुसरा त्यामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे आपल्याला की वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर काय। वर्तुळाची त्रिज्या, आता वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा परिघ कशाला म्हणतात ते आपण इथं समजावून घेऊ। समजा हे जर वर्तुळ तर इथं त्याचा केंद्रबिंदू असतो आणि केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूचं अंतर ज्याला आपण त्रिज्या असं म्हणतो, या त्रिज्येला आपण r ने दाखवतो। आणि हे जे वर्तुळ आहे याला या एका पॉइंट जवळ जर आपण तोडलं, समजा हा ए पॉइंट जवळ तोडलं आपण आणि ए पॉइंट जवळ तोडल्यानंतर याला आपण असं सरळ केलं तर मग इथं या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जी लांबी आहे ती लांबी मोजली तर त्या मिळालेल्या लांबीला आपण वर्तुळाचा परिघ असं म्हणतो। काय म्हणतो याला? परिघ। आणि ही काय वर्तुळाची त्रिज्या, याला कशाने दाखवतो? त्रिज्येला r ने। परिघाला कशाने दाखवतो? परिघ म्हणजे परिघाचं सूत्र आहे 2πr। 2πr पाय ही अपरिमेय संख्या आहे, r म्हणजे त्रिज्या। मग आता वर्तुळाच्या त्रिज्येचं त्याच्या परिघाशी असणारं जे गुणोत्तर हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर मग इथं आपल्याला समजा त्रिज्या r आहे, समजा वर्तुळाची त्रिज्या r एकक आहे आणि त्रिज्या जर r एकक आहे तर मग वर्तुळाचा परिघ म्हणून वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr। आता परिघाचे सूत्र आहे आणि मग 2πr एवढा परिघ होईल। आता वर्तुळाच्या त्रिज्येचे म्हणून त्रिज्येचे परिघाशी असणारे गुणोत्तर, त्रिज्येचे परिघाशी असणारे गुणोत्तर बरोबर इथं काय त्रिज्येचं परिघाशी असणारे गुणोत्तर त्रिज्या r छेद परिघ 2πr। यामध्ये काय होईल? r ने r ला भाग द्या, अंशामध्ये काहीच नाही म्हणजे 1 राहिला, 1/2π म्हणजे 1/2π हे गुणोत्तर आहे, 1/2π। त्यानंतर यातलं दुसरं जे उदाहरण दिलंय त्रिज्या r असलेल्या वर्तुळाच्या परिघाचं त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर, त्रिज्या r असणाऱ्या वर्तुळाच्या परिघाचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर। तर वर्तुळाच्या परिघाचं जे सूत्र आहे तर वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग हे सूत्र आहे। आणि मग परिघाचं क्षेत्रफळाशी असणारं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। तर म्हणून वर्तुळाच्या परिघाचे क्षेत्रफळाशी असणारे गुणोत्तर, क्षेत्रफळाशी असणारे गुणोत्तर बरोबर। आता इथे क्षेत्रफळ काय आहे
क्षेत्रफळ पाय आर चा वर्ग आणि परिघाचं क्षेत्रफळ असे म्हणून 2 पाय आर छेदात पाय आर वर्ग। यामध्ये काय होत आहे बरोबर खाली बरोबर घेऊया तर 2 पाय आर जशाला तसंच राहील आणि पाय आर वर्ग मध्ये पाय आर वर्गचा आपण अवयव येथे आर गुणिले आर अशी घेऊया। अवयव म्हणजे त्याची गुणाकार रूपात मांडणी करायची। आर आणि आर कटले पाय आणि पाय कटले। आता जे गुणोत्तर राहिलं ते 2/r 2/r म्हणजेच काय 2r हे परिघाचं क्षेत्रफळाशी वर्तुळाच्या परिघाचं त्याच्या क्षेत्रफळाशी असणारं गुणोत्तर। आता प्रश्न 7वा तिसरा यामध्ये दिलाय बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेलं गुणोत्तर। बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचं त्याच्या बाजूशी असणारे गुणोत्तर आपल्याला काढायचं। आता लक्षात घ्या चौरस जो दिलाय तिसऱ्या उपप्रश्नात सांगितलंय आपल्याला दिलेली आकृती आहे चौरस। चौरस म्हणजे असं चौकोन की ज्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते। दुसऱ्यातला तिसरा उत्कर्ष आपण घेतोय काय तर चौरस अशा प्रकारची आकृती असते ज्याच्या सर्व बाजूंची लांबी समान असते आणि इथं हा जो रेषाखंड जोडला याला आपण कर्ण म्हणतो। मग इथं चौरसाच्या कर्णाचं जे सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर कर्णी 2 गुणिले बाजू हे सूत्र आहे। आता चौरसाची बाजू आपल्याला दिलेली आहे बाजू किती दिली आहे बाजू बरोबर आहे 7 सेमी किती दिली आहे 7 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे। मग चौरसाचा कर्ण किती होईल कर्णी 2 गुणिले 7 सेमी आणि मग आता बाजूचं आता लक्षात घ्या 7 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असणारा गुणोत्तर काढायचं। ठीक आहे आणि म्हणून इथे लिहूया चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असणारे गुणोत्तर त्याच्या बाजूशी असणारे गुणोत्तर आता चौरसाचा जो कर्ण आहे कर्णी 2 गुणिले 7 म्हणजेच काय 7 कर्णित 2। आता कर्णी 2 गुणिले 7 याला आपण 7 कर्णित 2 सेमी असे लिहू शकलो असतो आणि छेदामध्ये बाजू आहे 7 मग 7 ने 7 ला भाग द्या मग काय होईल अंशामध्ये राहिली कर्णी 2 छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 म्हणजेच कर्णी 2/1 हे गुणोत्तर आहे। त्यानंतर यातला चौथा जो प्रश्न आहे लांबी 5 सेमी आणि रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिघाचं क्षेत्रफळाशी गुणोत्तर काढायचं। आता चौथ्या उपप्रश्नात आयत ही आकृती आपल्याला सांगितली तर आयत अशा प्रकारची आकृती असेल यामध्ये आपल्याला लांबी 5 सेमी आणि रुंदी 3.5 सेमी पहा आयताची लांबी किती 5 सेंटीमीटर आणि रुंदी 3.5 सेंटीमीटर असं उलट दिलंय म्हणजे ही लांबी द्यायला पाहिजे होती नाही इथं बरोबर आहे लांबी जास्त आहे 5 सेमी ही लांबी आणि 3.5 सेमी ही रुंदी। तर आता या आयताची परिमिती म्हणजे काय आयताचे जे गुणधर्म आहे आयताच्या समोरासमोर बाजू समान असतात किंवा समान लांबीच्या असतात मग ही 3.5 सेमी तर ही 3.5 सेमी ही 5 सेमी तर ही पण 5 सेमीची 5 सेमी लांबीची बाजू असते। परिमिती म्हणजे आयताच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज आणि आयताचं क्षेत्रफळ जे आहे क्षेत्रफळ म्हणजे आयताने त्या प्रतलामध्ये व्यापलेली जागा आहे त्याला आपण क्षेत्रफळ म्हणूया।
तर या ठिकाणी पहा आयताच्या परिमितीचं जे सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती, याचं जे सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. मग लांबी किती दिली आपल्याला? लांबी 5 सेमी आणि रुंदी 3.5. तर इथं 2 गुणिले या दोन्हीची बेरीज केली तर 5 अधिक 3 म्हणजे 8.5 आणि त्याला 2 ने गुणल्यास 8 दोन्ही 16 आणि 1 17 म्हणजे 2 10 0 हातचा 1 16 आणि 17.0 सेमी परिमिती. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. आणि लांबी किती आहे आयताची? आयताची लांबी 5 सेमी गुणिले रुंदी 3.5. मग इथं काय होईल? 5 गुणिले 5 25, 2 5 3 15 आणि 2 17 17.5 चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे. आता आपल्याला परिमितीचं क्षेत्रफळाशी असणारं गुणोत्तर काढायचं आणि म्हणून लिहूया परिमितीचे क्षेत्रफळाशी असणारे, क्षेत्रफळाशी असणारे गुणोत्तर. बरोबर. आता परिमिती जी निघाली ही 17 आहे आणि क्षेत्रफळ 17.5, 17/17.5. इथं गुणोत्तर काढण्यासाठी दशांश पूर्णांकाला पूर्णांकात आणावं लागेल. म्हणजे याला पॉईंट नंतर 1 अंक 10 ने गुणायचे, मग अंशातल्या संख्येला सुद्धा 10 ने गुणायचे. 17ला 10 ने गुणलं आणि 17.5 ला 10 ने गुणलं तर इथे 170 छेदामध्ये 175 आणि 5 ने दोन्ही संख्यांना भाग दिला तर 5 3 15 आणि उरले 2. 17 मधून 15 गेले 2 उरले तर 5 चौक 20 आणि 5 3 15 आणि उरले परत 2 5 25 म्हणजे इथं 34 35 हे क्षेत्रफळ असेल. तर यानंतर प्रश्न तिसरा जो दिला आपल्याला, पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. जे आपण गुणोत्तरांची तुलना करताना जे नियम शिकलो ते नियम वापरून आपल्याला गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. म्हणजे थोडक्यात गुणोत्तरांची तुलना करायची. परत तो प्रश्न जो तिसरा दिला आहे त्यामधील काही उदाहरण आपण इथं घेऊया. परत पहा प्रश्न क्रमांक 3 त्यातलं पहिलं उदाहरण. अशा प्रकारचे उदाहरणं विद्यार्थ्यांना जरा अवघड वाटतात, पण तसं जर करणीचे नियम तुम्हाला माहिती असतील तर हे उदाहरण सुद्धा सोपे असतात. करणी 5/3 आणि दुसरं गुणोत्तर 3/7. आता या ठिकाणी काय होईल बा, तुलना करताना नियम काय सांगितला? पहिल्या गुणोत्तराचा अंश आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद यांचा गुणाकार. आता दोन्ही संख्या समान करणीमध्ये आहे, समान करणी चिन्हात आहे, म्हणजे करणी चिन्हाचा कोटी समान आहे म्हणून एकाच करणीत घ्यायचं. याला 5/7, 5/7 म्हणजे 35, करणे 35. आणि त्यानंतर आता दुसऱ्याचा पहिल्या पूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार 3/3 म्हणजे 9. आता लक्षात घ्या, एक संख्या करणी ते याचं वर्गमूळ निघत नाही आणि एक संख्या पूर्णांक संख्या आहे, मग तुलना करता येणार नाही. मग आपण 9 ला सुद्धा करणीमध्ये लिहूया. 9 कितीचं वर्गमूळ आहे? तर 9 हे 81 या संख्येचं वर्गमूळ. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, 35 ही संख्या 81 पेक्षा लहान आहे. 35 जर 81 पेक्षा लहान आहे तर करणीत 35 किंवा 35चं वर्गमूळ
हे 81च्या वर्गमूळापेक्षा लहान आहे, 81च्या वर्गमूळापेक्षा लहान आहे. 35चं वर्गमूळ म्हणजे आधी आलेला गुणाकार, म्हणजे या ठिकाणी पहिलं जे गुणोत्तर आहे कर्णिक 5/3 हे जर आता पहा आधी आलेला गुणाकार नंतर आलेल्या गुणाकारापेक्षा लहान आहे, याचा अर्थ पहिलं गुणोत्तर दुसऱ्यापेक्षा लहान आहे, म्हणून कर्णिक 5/3 लहान आहे 3/कर्णिक 7 पेक्षा. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण इथं घेऊया. दुसरा प्रश्न 3/5 छेदामध्ये 5/7 5/7 आणि पुढं गुणोत्तर दिले कर्णिक 63 छेद कर्णिक 63 छेद कर्णिक 125. याला वर्गमूळ असंही म्हणतात बरेच जण, पण इथं कर्णीचा कोटी 2 असल्यामुळे वर्गमूळ म्हणतो. मग 3 जर असेल तर घनमूळ, 4 असेल तर चौथं मूळ, या पद्धतीने असतं. नियम तोच, आपल्याला पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार 3/5 गुणिले कर्णिक किंवा वर्गमुळात 125 बरोबर. आता या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, इथं पहा 25चं वर्गमूळ 25 गुणिले 5. आता पहा समान कर्णिक तर हे 3 आणि एकाच कर्णिक चिन्हामध्ये 5 गुणिले 125. आता 5 गुणिले 125 म्हणजे 3 कर्णिक चिन्ह 625. 625चं वर्गमूळ आहे 25 आणि म्हणून 3 गुणिले 625चं वर्गमूळ 25. 25×3 = 75. तर या दोन संख्येचा गुणाकार 75 आलेला आहे. आता पहिल्या गुणोत्तराचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार करायचा आहे. 5/7 गुणिले कर्णिक 63. तर आता या ठिकाणी काय होईल, पुन्हा 5 गुणिले म्हणजेच कर्णिक चिन्ह दोन्ही संख्या इथं पहा कर्णिक 7 न कर्णिक 63 समान, कर्णीचा कोटी सारखा असल्यामुळं कर्णिस्थ संख्यांना आपण एकाच कर्णिक घेऊन गुणाकार करणार. इथं 5 गुणिले 7 ने 63 ला गुणल्यास 7×21 7 2 7×42 आणि 2 44 441. कितीचा वर्ग आहे तर 441 हा 21 या संख्येचा वर्ग आहे, किंवा 441 चं वर्गमूळ 21 होईल. 21 गुणिले 5 5×1 5 आणि 5×2 10 105. आता पहा या ठिकाणी काय झालंय, 75 आधी आलेला गुणाकार हा नंतर आलेल्या गुणाकारापेक्षा लहान. मग हे चिन्ह आपल्याला या दोन गुणोत्तरांमध्ये द्यायचंय, म्हणजे याचा अर्थ 3/5 छेदामध्ये 5/7 हे गुणोत्तर कर्णिक 63 किंवा वर्गमुळात 63 छेद वर्गमुळात 125 पेक्षा काय लहान. तर हा आहे आता क्रमसंबंध किंवा यामधली तुलना. त्यानंतर प्रश्न तिसरा जो दिलाय, तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 5/18 आणि दुसरं गुणोत्तर 17/121. याला तुम्ही करू शकता, हे तुमच्यासाठी ठेवतो. 5/18 आणि 17/121 हे साधं सोपं केलेलं. या ठिकाणी तुम्ही पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद यांचा आधी गुणाकार करायचा असा, नंतर मग खालच्या ओळीत दुसऱ्या पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार करायचा. मग पहिल्या आणि दुसऱ्यांदा आलेल्या गुणाकाराची तुलना चिन्हांच्या सहाय्याने करायची, ते चिन्ह या दिलेल्या गुणोत्तरांमध्ये तुम्हाला लिहायचे. त्यानंतर चौथं जे उदाहरण आपल्याला दिलंय, चौथ्या प्रश्नामध्ये परत एकदा कर्णी संख्या दिल्यात, तर त्याला आपण इथे घेऊया. वर्गमुळात 80 छेदात वर्गमुळात 48 आणि वर्गमुळात 45 छेदामध्ये वर्गमुळात 27. आता या ठिकाणी पुन्हा नियम बदलायचा नाहीये, किती उदाहरणं दिले तरी पहिल्या गुणोत्तराचा अंश
आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार अगोदर करायचा. आता इथं गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात घ्या, वर्गमुळात 80 आणि वर्गमुळात 27, 9 त्रिक 27 म्हणजे 9 आणि 9 गुणिले 3 अशी जर 27 ची मांडणी आपण केली तर 9 चं वर्गमूळ निघू शकतो, 9 चं वर्गमूळ निघेल. आणि इथं 16 पंच 80 तर 16 चं वर्गमूळ निघेल. पहा या ठिकाणी 16 गुणिले 5 म्हणजे 80, हे 16 चे अवयव म्हणजे गुणाकार रूपातली मांडणी आपण घेतली. त्याला गुणिले 27 चं तसंच करायचंय, 9 गुणिले 3. मग इथं 16 चं वर्गमूळ निघेल 4 आणि 4 कर्णित 5 गुणिले कर्णित 5 जसा तसा राहील. मग 9 चं वर्गमूळ 3 कर्णित 3. मग आता काय होईल, 4 त्रिक 12 आणि कर्णीमध्ये 5 गुणिले 3 15. आता दुसऱ्यांदा पुन्हा कर्णित 48 किंवा वर्गमुळात 48 गुणिले वर्गमुळात 45. तर 16 गुणिले 3 हे 48 चे अवयव किंवा त्याची गुणाकार रूपातली मांडणी. आणि 45 साठी आपल्याला 15 त्रिक 45 असं होईल. नावाचं 45 बघूया. 9 गुणिले 5, 9 गुणिले 5. तर 16 चं वर्गमूळ पुन्हा 4 कर्णित 3 आणि 9 चं वर्गमूळ 3 कर्णित 5. मग 4 गुणिले 3 इथं पहा, कर्णीच्या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार 4 गुणिले 3 12 कर्णित 3 गुणिले 5 15. म्हणजे या ठिकाणी आधी आलेला आणि नंतर आलेला गुणाकार 12 कर्णित 15 सारखा आलेला, समान आला. आणि म्हणून दोन्ही संख्या किंवा दोन्ही जे गुणोत्तर दिले ते समान आहेत. कारण वर्गमुळात 80 छेद वर्गमुळात 48 बरोबर आहे वर्गमुळात 45 छेदामध्ये वर्गमुळात 27. यानंतर 5व्या उपप्रश्नामध्ये दशांश अपूर्णांक संख्या दिल्या. हे उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी घेऊया, कारण दशांश अपूर्णांकाचे नियम बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतात. तर ठीक आहे, पहा शेवटचा जो प्रश्न आहे 9.2 छेदामध्ये 5.1 कामा इथं 3.4 छेद 7.1. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तिरकस गुणाकार करणार पुन्हा एकदा. 9.2 गुणिले 7.1 गुणाकार करताना आता गुणाकार कसं करायचं आहे, तर इथं 9.2 मधला पॉईंट काढून घ्या, म्हणजे 92 गुणिले 71 हा गुणाकार करा. आणि पॉईंट नंतर इथे आलेल्या जे उत्तर येईल ना त्यामध्ये पॉईंट नंतर इथे 1 आणि इथे 1 म्हणजे 2 अंक उजवीकडे सोडावा लागेल. 1 गुणिले 2 म्हणजे 2, 1 गुणिले 9 म्हणजे 9. 7 दोन्ही 14 हाचा 1 आणि 7 9 63 आणि हाचा 1 64. तर याच्यात बेरीज करा. इथे 2 9 4 13 हाचा 1 5 आणि 6 पॉईंट नंतर 2 मग 65.32 65.32. आता त्यानंतर पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश गुणाकार करा. नियम हाच 51 गुणिले 34. तर 4 1 4 5 4 20 3 1 3 3 5 15 4 3 6 1 पॉईंट नंतर 2 इथे 17.34. मग या ठिकाणी तुलना कशी करायची, तर 65.32 मोठे आहेत 17.34 पेक्षा. आणि म्हणून 9.2 छेद 5.1 मोठे आहे 3.4 छेद 7.1 पेक्षा. तर इथं प्रश्न तिसरा आपण इथं पूर्ण केलेला आहे. यानंतर या सराव संचामध्ये अजून जवळपास
प्रश्न क्रमांक 4, 5, 6 आणि 7. तर या भागामध्ये आपण प्रश्न 3 पूर्ण केलेले आहेत. इतर प्रश्न आपण पुढच्या भागात पाहूया.